नमस्कार. गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेच्या माजी विद्यार्थ्यांचा त्याचबरोबर माजी शिक्षक कर्मचारी पदाधिकारी यांचा जो आपण मेळावा घेणार आहोत तो ह्या मोठ्या प्रांगणावर आपण घेणार आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता की जवळजवळ आपण या ठिकाणी 5000 खुर्च्यांची आणि या ठिकाणी बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अरे हो, पण तुम्हाला एक ग्राउंड आठवतंय का? तेच ग्राउंड ज्या ग्राउंडवरती आपण क्रिकेट खेळलोय, फुटबॉल खेळलोय किंवा आपण खो खो त्या ज्या काही मॅचेस व्हायच्या ते ह्याच ठिकाणी व्हायच्या. तर ह्याच ग्राउंडवरती आपण आपला उद्याचा माजी विद्यार्थ्यांचा शिक्षक कर्मचारी आणि पदाधिकारी यांचा आपण मेळावा घेत आहोत. माझ्याबरोबर खरं तर नियोजन करण्यासाठी आपले ॲल्युमिनीचे मेन कोऑर्डिनेटर प्राध्यापक विश्वनाथ तांबे सर पण आहेत. तांबे सर, प्लीज विनंती आहे, तुम्ही जरा सांगा कशा प्रकारची व्यवस्था झाली आहे, काय झाली आहे. खरं तर आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळे लाईटची व्यवस्था एवढी दिसत नाही, तरीसुद्धा मी तांबे सरांना विनंती करतो की सर प्लीज तुम्ही एक्सप्लेन करा. तुम्हाला जो कोपरा दिसतो ना, त्या कोपऱ्यामध्ये आपलं एक त्या ठिकाणी 32 फूट बाय 20 फुटाचा स्टेज असणार आहे. सर नमस्कार, मी विश्वनाथ तांबे, विभाग प्रमुख स्थापत्य, शासकीय तंत्रनिकेतन पुणे. आपला ह्या मेळाव्याचा मुख्य हेतू आहे जगातल्या गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एकाच वेळी एकत्र आणणे, आयुष्यात सर्व माजी विद्यार्थ्यांची एकाच वेळी भेट घडवून आणणे, सगळ्यात मोठा माजी विद्यार्थी मेळावा घेणे आणि गिनीज बुकमध्ये त्याची नोंद करणे, जगातला सगळ्यात मोठा माजी विद्यार्थी मेळावा. तर मग उद्याच्या कार्यक्रमासाठी सगळ्यात महत्त्वाचं आकर्षण असणार आहे, कारण आपल्या BVG पासआउट, आपल्या GPP पासआउट झालेले हनुमंतराव गायकवाड साहेब, त्याचबरोबर आपले जरी माजी विद्यार्थी नसले तरीसुद्धा PMCचे आन बान शान PMCचे कमिशनर राजेंद्रजी भोसले साहेब या कार्यक्रमासाठी येणार आहेत आणि असंख्य म्हणजे सर्व GPPN स्टार तर येणार आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीसुद्धा सांगितलं आहे कार्यक्रम हा जवळ आहे आणि त्यामध्ये जर झालं तर मी नक्की त्या ठिकाणी 10 मिनिटात वेळ काढून त्या ठिकाणी येणार आहे, त्यामुळे ते पण येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर उच्च व तंत्र शिक्षण मंत्री हे त्या ठिकाणी व्हिडिओ स्वरूपामध्ये आपल्याला त्यांचा संदेश पाठवणार आहेत. तांबे सर काहीतरी बोलत होते पण मी त्यांना मुद्दामून थांबवलं. प्लीज सर, तांबे सर बोला. तसेच या प्रोग्रामचं अजून एक आकर्षण आहे की आपण 1957 to 2025 या संस्थेमध्ये ज्यांनी काम केलेलं आहे, प्राचार्य असतील, विभाग प्रमुख असतील, अधिव्याख्याता असतील, सपोर्टिंग स्टाफ असेल, सर्वांना एकाच वेळेला संस्थेमध्ये सकाळी बोलवलेले आहे आणि त्यांचा सकाळी 11 ते 1 मेळावा होणार आहे. 1000 कमीत कमी माजी स्टाफ येत आहेत. तर हे संस्थेच्या इतिहासात पहिल्यांदाच होते आणि ह्या 1000 माजी स्टाफला भेटण्याकरता मला 5 ते 10,000 माजी विद्यार्थी येणार याची खात्री आहे. तरी आपण सर्व माजी विद्यार्थी आपल्या सर्व स्टाफला, सर्व शिक्षकांना, सर्व प्राचार्यांना, सर्व विभाग प्रमुखांना भेटण्यासाठी अवश्य यावे आणि आयुष्यातल्या या एकमेव संधीचा फायदा घ्यावा ही विनंती. आणि 26 जानेवारी रिपब्लिक डे साजरा करावा संपूर्ण आनंदात, असं माझं आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आहे. आभारी आहे. थँक्यू व्हेरी मच.